नागपूरचं सावजी मटण खाल्लं तर 1 महिना आजारी पडेल। तुकाराम मुंडेंच्या या वक्तव्यानंतर नागपूरच्या सावजी मटणाची राज्यभरात चर्चा सुरू झाली। कुणी या चवीचं समर्थन करतंय तर कुणी त्यावर प्रश्न उपस्थित करतंय। झणझणीत चव, काळी तर्री आणि खास मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेलं हे मटण आज फक्त एक खाद्यपदार्थ राहिलेलं नाहीये, तर नागपूरच्या संस्कृतीची ओळख बनली आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, या तिखट चवीचा जन्म नेमका कसा झाला? ही रेसिपी आली कुठून? एका समाजाच्या घरातील स्वयंपाकाची पद्धत पुढे संपूर्ण शहराची ओळख कशी बनली आणि सावजी या नावामागची कहाणी काय आहे? तर चला जाणून घेऊया नागपूरच्या प्रसिद्ध सावजी मटणाचा इतिहास। नमस्कार, मी अनिरुद्ध तळेगावकर, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। सावजी मटणाची कहाणी सुरू होते नागपूरच्या औद्योगिक इतिहासापासून। 1877 मध्ये नागपुरात एम्प्रेस मिलची सुरुवात झाली। या मिलमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आणि कामाच्या शोधात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरातून अनेक मजूर नागपुरात आले। यामध्ये प्रामुख्याने हलबा कोष्टी समुदायातील कामगारांचा समावेश होता। दिवसभर मिलमध्ये 10 ते 12 तास कष्टाचे काम करणाऱ्या या कामगारांसमोर एक मोठं आव्हान होतं। शरीराची झीज भरून काढणारा आणि कमी खर्चात मिळणारा पौष्टिक आहार या कामगारांसाठी आवश्यक होता। आता या कामगारांना महागडं नॉनव्हेज जेवण शक्य नव्हतं, त्यामुळे उपलब्ध आणि स्वस्त असलेल्या बकऱ्याच्या विविध भागांचा वापर करून जेवण तयार केले जाऊ लागले। यामध्ये पाय, आतडी यासारख्या भागांचा समावेश होता। या गरजेतून हलबा कोष्टी समाजातील महिलांनी घरगुती पद्धतीने एक खास पाककृती विकसित केली। विविध खडे मसाले, लसूण, मिरची आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या मटणाला वेगळीच चव मिळाली। हळूहळू ही चव केवळ एका समाजापुरता मर्यादित राहिली नाही, तर नागपूरच्या खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे। याच प्रवासातून पुढे प्रसिद्ध झाले ते म्हणजे सावजी मटण। आता प्रश्न येतो, या खास खाद्य पद्धतीला सावजी हे नाव कसे मिळाले? याबाबत एक प्रचलित कथा सांगितली जाते। हलबा कोष्टी समाजातील काही लोक पुढे आर्थिक व्यवहार आणि सावकारी व्यवसायाशी जोडले गेले, त्यामुळे त्यांना साव किंवा सावजी या नावाने ओळखले जाऊ लागले। पुढे त्यांच्या हातच्या खास स्वयंपाकाच्या पद्धतीलाही सावजी अशी ओळख मिळाली असं सांगितलं जातं। मात्र सावजी नावाच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत, त्यातीलच ही एक कथा आहे। सावजी मटणाची खरी ओळख आहे त्याचा मसाला। लसूण, लाल मिरची, काळी मिरी आणि अनेक पारंपरिक मसाल्यांच्या मिश्रणातून तयार होणारी ही चव इतर मटणापेक्षा वेगळी ठरते। या पाककृतीमध्ये जवसाच्या तेलाचाही वापर केला जायचा असं सांगितलं जातं। सहज उपलब्ध असलेलं आणि पौष्टिक मानले जाणारं जवसाचं तेलही या स्वयंपाकाचा एक भाग बनलं। काळी तर्री, झणझणीत रस्सा आणि भाकरीसोबत खाण्याची पद्धत यामुळे सावजी मटणाची ओळख आणखी मजबूत झाली। एकेकाळी घरापुरती आणि समाजापुरती मर्यादित असलेली ही चव हळूहळू बाहेर पोहोचली। काळ बदलला, नागपूरमध्ये एम्प्रेस मिलचा काळ संपला, पण सावजीची परंपरा कायम राहिली। पुढे अनेकांनी सावजी भोजनालये आणि खानावळी सुरू केल्या। घरगुती पद्धतीने बनणारे हे मटण नागपूरकरांच्या ताटात पोहोचले। नागपूर, उमरेड आणि आसपासच्या भागातील सावजी खानावळींनी या चवीला मोठी ओळख मिळवून दिली। आज सावजी मटण हा केवळ नागपूरपुरता मर्यादित नाहीये। महाराष्ट्रासह देशभरातील खाद्यप्रेमी नागपूरची ही खास चव अनुभवण्यासाठी येतात। एका समाजाच्या परंपरेतून सुरू झालेली ही पाककृती कामगारांच्या जीवनाशी जोडली गेली आणि पुढे संपूर्ण शहराची ओळख बनली। सावजी मटणावरून आज चर्चा सुरू असली तरी त्याचा खरा इतिहास हा श्रमिकांच्या संघर्षाचा, गरिबीचा आणि त्यांच्या कल्पकतेचा इतिहास आहे। म्हणूनच आज या अस्सल खाद्य संस्कृतीला वाचवण्यासाठी तिला GI टॅग मिळावा अशी मागणीही होत आहे। वाद असतील, मतं वेगवेगळी असतील, पण एका चवीमागचा इतिहास मात्र कायम राहतो। एका छोट्या घरगुती स्वयंपाकातून सुरू झालेला प्रवास आज नागपूरच्या अभिमानाची ओळख बनलाय। हीच आहे नागपूरच्या सावजी मटणाची कहाणी। तर ही चव अनुभवण्यासाठी तुम्ही नागपूरला कधी जाताय? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करा।